नमस्कार. नवरात्रीच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला देवीच्या विविध रूपांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची आराधना होते, ज्यांना त्यांच्या विविध वैशिष्ट्यांमुळे नवदुर्गा म्हणून संबोधतात. शैलपुत्री पहिले रूप आहे शैलपुत्री. शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या, मुलगी. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळता आणि प्रतिबद्धता येते. भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या फक्त स्मरणाने निडर, खंबीर आणि शांत होण्यास मदत होते. आता दुसरे रूप ब्रह्मचारिणी. ब्रह्मचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे. आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे. आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही, तर आपण ज्योती स्वरूपच आहोत या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचर्यात असता. जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल. जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल. तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल. हे ब्रह्मचर्य आहे. आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते, जो आपला मूळ स्वभाव आहे. आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो. तिसरे रूप चंद्रघंटा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराची घंटांनी युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. देवीच्या या रूपाच्या नामोच्चाराने आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते. जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे. चौथं रूप कुष्मांडा. कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निर्देशक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुष्मांडाप्रमाणेच देवीच्या समस्त विश्व समावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते. पाचवं रूप स्कंदमाता. स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे. बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे. सिंह शौर्याचे द्योतक आहे, तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे. स्कंद म्हणजे तज्ञ, निष्णात. सामान्यपणे जे तज्ञ, प्रवीण असतात ते उद्धट असतात, पण इथे निरागसपणा वाढवणारा निष्णातता आहे. देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसता आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात. सहावं रूप कात्यायनी. देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे, जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत. कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात. विवाह म्हणजे संरक्षण, वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा. ही देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतीक आहे. आत्म्याशी एकरूप होणे हा सध्या नातेसंबंध होय. सातवे रूप कालरात्री. काल म्हणजे वेळ, समय. काळाप्रमाणे या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्ष आहे. रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती. विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का? कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्रम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती. आठवं रूप महागौरी. गौर म्हणजे गोरा, सफेद. सफेद रंग शुद्धतेचं प्रतीक आहे. शुद्धता निरागसतेमधून येते. महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाप आहे. महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते. नववे रूप सिद्धिदात्री. जी सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री.
जे हवे ते आहे, जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा, गरजेपेक्षा जास्त मिळणे म्हणजे सिद्धी. साधकाला आध्यात्मिक मार्गावर विशेष सिद्धी प्राप्त होत असतात. जर त्याचा गैरवापर केला किंवा त्याच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील. तुम्ही स्वमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्रगती होईल. तेव्हा समतोल व न ढळण्याची खात्री असेल. गुरुपरंपरेला येथे खूप महत्व आहे. साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञान मार्गावरच वाटचाल करावी. सिद्धिदायी सर्व इच्छापूर्ती करून सिद्धीची आपोआप प्राप्त करून देते. गुरुकृपेप्रमाणे प्रावीण्य आणि सिद्धिदात्रीने दिलेल्या ह्या देणग्या आहेत. मी माझ्या मिळालेल्या माहितीनुसार नवदुर्गांची माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि जर काही उपयुक्त माहिती मिळाली असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच नवनवीन उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.